मी पूर्वा खालगावकर, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आश्वासन देऊनही शासन अंमलबजावणी करीत नसल्यानं आशा आणि गटप्रवर्तकांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला धडक मोर्चा। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेग वाढला, वेळापत्रकही बदललं आणि वंदे भारत रेल्वे आता नियमित धावण्याची कोकण रेल्वेने केली घोषणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्यानं त्यांच्या दौऱ्याचं नियोजन सुरू। बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांचं प्रतिपादन। आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधून रत्नागिरी येथे आयोजित रन फॉर युनिटीला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। वारंवार मागण्या करून आणि त्यावर आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली। आशाना 26,000 मानधन मिळालेच पाहिजे, आशाना 26,000 मानधन मिळालेच पाहिजे, आशाना 26,000 मानधन मिळालेच पाहिजे। आशा गटप्रवर्तक संघटनेचा विजय असो, आशा गटप्रवर्तक संघटनेचा विजय असो, आशा गटप्रवर्तक संघटनेचा विजय असो, लाल बावट्याचा विजय असो। मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या, मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या। दरमहा 26,000 रुपये किमान वेतन, आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या। जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आशा मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला। आशा
गटप्रवर्तक संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी यांनी आशांबाबत शासनाच्या वेळकाढू धोरणावर नाराजी व्यक्त केली। महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे। 18 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातल्या 70,000 आशा व गटप्रवर्तकांनी बेमुदत संपाला सुरुवात केली असून जवळजवळ 100% संप यशस्वीरित्या सुरू आहे। या संपामध्ये 16 तारखेला एक मीटिंग आयुक्तांनी आयोजित केली होती, परंतु त्याच्यातून काही त्यांनी आश्वासन दिलं परंतु लेखी उत्तर दिलं नाही। काल 26 तारखेला राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जे अभियान संचालक आहेत श्री धीरज कुमार यांनी आमची संयुक्त कामगार संघटनांची मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये त्यांनी काही गोष्टींना सहमती दिलेली आहे। त्यांनी सांगितलं की आशा आणि गटप्रवर्तकांना दिवाळीला भाऊबीज म्हणून देण्याची आमची तयारी आहे। त्यांनी असंही सांगितलं की जे ऑनलाईन कामाची तक्रार केली जाते त्या ऑनलाईन कामाबद्दल आशांच्यावर सक्ती केली जाणार नाही, त्याच्यासाठीचे पर्याय विचारात घेऊन त्याबद्दलच्या सूचना प्रत्येक जिल्ह्याला देण्यात येतील। तिसरं त्याने असं सांगितलं की आशांना जे मानधनवाढीचा जो मुद्दा आहे तो देशाच्या पातळीवर असल्यामुळे ती चर्चा करावी। मीटिंगमध्ये महत्त्वाची आणखीन एक चर्चा म्हणजे गटप्रवर्तक महिलांना त्या कंत्राटी म्हणून ऑर्डर्स आहेत, पण कंत्राटी कामगारांचे लाभ दिले जात नाहीत। त्यांना 11 महिन्याच्या ऑर्डर्स आहेत, त्यामुळे इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना जे लाभ दिले जातात, वेतनवाढ दिली जाते, ती सगळी वाढ गटप्रवर्तकांना देण्यात यावी। त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांचं शासकीय सेवेमध्ये समायोजन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करावा अशी आमची मागणी केलेली आहे। याबद्दल ते रिपोर्ट तयार करून सांगितले जातील आणि त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे 31 किंवा 1 तारखेला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत सामंत साहेब, तर ते त्यांच्याशी कृती समितीची चर्चा होईल आणि आमची अपेक्षा अशी आहे की या संपामध्ये तोडगा निघेल, तोपर्यंत आमचा संप कंटिन्यू चालू राहणार आहे। कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी आणि प्रवाशांची पहिली पसंती असलेली आलिशान वंदे भारत रेल्वे गाडी आता शुक्रवार वगळता नियमितपणे धावणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे। दोन महिन्यांपूर्वी कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत सुपरफास्ट रेल्वे गाडीला सुरुवातीपासूनच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं आता या गाडीचा वेगही वाढवण्यात आला आहे। दरम्यान 10 जूनपासून कोकण रेल्वे मार्गावर लागू करण्यात आलेले पावसाळी वेळापत्रक आता बदलण्यात आले असून 1 नोव्हेंबरपासून काही गाड्यांची वेळ बदललेली आहे। तर आता सर्व गाड्या अधिक वेगाने धावणार असल्याचं कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आलं आहे।
खात्याने पावसाळी हंगाम संपला असल्याचं जाहीर केल्यानं कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांचा वेग 1 नोव्हेंबरपासून वाढवण्यात आला आहे. तर काही गाड्यांचं वेळापत्रकही बदललेलं असल्यानं प्रवाशांनी याची खबरदारी घ्यावी असं आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आलं आहे. नेव्हल दिनाचं औचित्य साधून 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग येथे येणार असल्यानं सध्या त्यांच्या दौऱ्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. काही दिवसाअगोदर रायगड जिल्ह्यामध्ये या संदर्भामध्ये प्रवास झाला आहे. आज रत्नागिरीमध्ये आणि उद्या सिंधुदुर्गामध्ये 4 डिसेंबरला नेव्ही डे आहे आणि या नेव्ही डेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे स्वतः पहिल्यांदा नेव्ही डे सिंधुदुर्गमध्ये होणार आहे आणि मग सिंधुदुर्गामध्ये नेव्ही डे होत असताना त्या ठिकाणी तो कसा साजरा करावा या दृष्टिकोनातून नियोजन गेल्या 2-3 महिन्यापासून सुरू आहे. आणि सर्जेकोट किल्ला असेल त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण करणं किंवा मोरियाचा धोंडा ज्याला म्हणतात त्या ठिकाणी एक चांगली पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वास्तू तयार करणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने नेव्हीचे अधिकारी आणि महाराष्ट्र शासन हे एकत्रपणे हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नाव नोंदणी सुरू असल्याचं सांगितलं आणि या मतदारसंघावर भाजपचं प्राबल्य असल्याचंही ते म्हणाले. कोकण पदवीधर मतदारसंघ जो आहे, कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये 6 तारखेपर्यंत 6 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणं हे अपेक्षित आहे. परंतु आपल्याला माहीत आहे की मध्यंतरी गणपती, नवरात्र या सगळे सण, या सणामुळे थोडीशी या नोंदणी या विषयामध्ये थोडीशी शिथिलता या सगळ्या गोष्टीला आली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांना थोडंसं त्यामध्ये सांगणं की बाबा पदवीधर नोंदणी आपण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांचा आढावा बैठक घेणं, फॉर्म्स भरून आपल्याला त्या ठिकाणच्या तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन सबमिट करायची असतात. ही प्रक्रिया करत असताना थोडीशी किचकट प्रक्रिया आहे. त्यामध्ये येत असलेल्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणीसुद्धा कार्यकर्ते बऱ्याच वेळेला सांगत असतात. मग त्या अडचणी नक्की काय आहेत, त्या दूर करता येतील का, प्रशासनामध्ये काही अडचणी आहेत का, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणं आणि त्यातून मार्ग काढणं. काही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबर विचार विनिमय सुरू आहे असं बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की निवडणुका जूनमध्ये होणार आहेत. आता पहिल्या फेरीमध्ये या संदर्भामध्ये फॉर्म भरण्याच्या संदर्भामध्ये सर्वांची तयारी सुरू आहे आणि ही जी तयारी आहे ती तयारीमध्ये सर्वजण लागलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्या तयारीला लागलेले आहेत, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. ही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की हा आमचा भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मतदार पण त्यांच्याकडनं सहकार्य अपेक्षित आहे नक्की आहे, 100% आहे आणि करणार ते. आत्ता थोड्या दिवसापूर्वी कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. त्या कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून ज्ञानेश्वर म्हात्रेजी उभे होते. आपल्याला माहीत आहे की या भागातून असणारे आमचे नेते आहेत उदय सामंतजी, आमचे
आमच्या खांद्याला खांदा लावून त्या निवडणुकीमध्ये होते. त्यामुळे एकदा कधी निर्णय झाला, उमेदवाराच्या संदर्भातला निर्णय झाला की सर्वजण आमच्याबरोबर असणारे सर्व मंडळी हे एकत्रपणे काम करतात. हे आता आपल्याला सगळ्यांच्या लक्षातही आलं आहे. त्यामुळे आता यानंतरच्या काळामध्ये 2024 100% नरेंद्र मोदी आणि त्याच दिशेने सगळं त्यांच्या नेतृत्वात होणार, यात काही शंका नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 148व्या जयंतीचं औचित्य साधून भारतीय तटरक्षक दलातर्फे आयोजित रन फॉर युनिटी उपक्रमाला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी येथे आयोजित रन फॉर युनिटी कार्यक्रमामध्ये भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आश्वासन देऊनही शासन अंमलबजावणी करीत नसल्यानं आशा आणि गटप्रवर्तकांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला धडक मोर्चा. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेग वाढला, वेळापत्रकही बदललं आणि वंदे भारत रेल्वे आता नियमित धावण्याची कोकण रेल्वेने केली घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्यानं त्यांच्या दौऱ्याचं नियोजन सुरू. बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांचं प्रतिपादन. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधून रत्नागिरी येथे आयोजित रन फॉर युनिटीला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.